लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. नगर तालुक्यातील आदर्शगाव मांजरसुंबा या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी सुदृढ देशी आणि संकरित कालवड स्पर्धा 2025-26 अत्यंत उत्साहात पार पडली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मांजरसुंबा यांच्या संयुक्त विद्यमानं राबवल्या गेलेल्या स्पर्धेत शेतकऱ्यांनी आपल्या सुदृढ कालवडींसह मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. पशुधनाचं संगोपन चांगल्या प्रकारे व्हावं आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांच्या हस्ते गौरवलं गेलंय. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शंकर भाऊसाहेब कदम यांनी पटकावलाय. त्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केलं गेलंय. तर द्वितीय क्रमांक संतोष गोवर्धन कदम आणि तृतीय क्रमांक हेमनाथ कदम यांनी पटकावलाय. केवळ विजेत्यांनाच नाही तर सहभागी झालेल्या इतर सर्व शेतकऱ्यांनाही ग्रामपंचायतीच्या वतीनं रोख स्वरूपात मदत केली गेली आहे. अशा उपक्रमांमुळे तरुण शेतकऱ्यांमध्ये पशुपालनाविषयी ओढ निर्माण होईल आणि बळीराजाला नवी ऊर्जा मिळेल अशी भावना सरपंच रुपाली कदम आणि उपसरपंच जालिंदर कदम यांनी व्यक्त केली आहे. सुदृढ देशी व संकरित कालवडींचा इथं आज उपक्रम राबवला आहे. त्याच्यामध्ये गावामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी इथं गावकऱ्यांनी इथं कारवडी इथं आणलेल्या होत्या. त्याच्यामध्ये त्या कारवडींची इथं निवड करण्यात आली. त्याच्यामध्ये 3 बक्षिसांची निवड केली आहे. 1, 2 आणि 3 नंबर काढलेले आहेत. ते सर्वांना अतिशय त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी उत्कृष्टपणे कारवडीची हेल्थ काळजी घेतलेली आहे. त्यासाठी त्यांना काही चारा वगैरे देतात ते पण ते अतिशय उत्तमपणे त्यांना देत आहेत. आणि त्याच्यामध्ये 20 असे जनावरं इथं कारवडी इथं आणले गेल्या. सर्वांचे मी मनापासून स्वागत करते की त्यांनी या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. आणि इथं आपल्या महिलांसाठी पण शेळी पालनाचं इथं ट्रेनिंग देण्यात येत आहे. तर आज त्यांचं ट्रेनिंगचा 12वा दिवस आहे. तर इथं खूप अशा महिलांनी इथं सहभाग घेतलेला आहे. त्या सर्व महिलांचे मी स्वागत करते आणि असंच इथून पुढेही या सर्व महिलांनी अशा वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घ्यावा. 3 महिने तर 2 वर्ष या वयोगटातील कालवडींसाठी, संकरित कालवडीसाठी बक्षीस योजना ठेवली होती आणि जवळजवळ 20 ते 25 शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. त्यामधून पहिला, दुसरा, तिसरा असा ग्रामपंचायततर्फे सन्मान करून व जे शेतकऱ्यांनी सहभागी झाले त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला. आज सन्माननीय गट विकास अधिकारी सन्माननीय देसले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. आमच्या सर्व शेतकऱ्यांचा सन्मान केला. पहिला, दुसरा, तिसरा येणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा सन्मान केला. साहेबांचंही स्वागत करतो आणि ज्या शेतकऱ्यांनी भाग घेतला या सर्व शेतकऱ्यांना आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो. अशाच प्रकारे आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आपल्या पशुधन ज्याप्रमाणे आपण मुलाला सदृढ बनवण्यासाठी खर्च करत असतो त्याचप्रमाणे आपल्या गोठ्यामधील वन्य प्राण्याची आपण सेवा करावी, पूजा करावी आणि त्यांना जतन करावं आणि त्यांचं चांगलं रक्षण करावं या हेतूने मांजरसुंबा गावाने या ठिकाणी नाविन्यपूर्ण अशी योजना या ठिकाणी घेतली होती. मांजरसुंबा या गावामध्ये ग्रामपंचायत मांजरसुंबा, पंचायत समिती अहमदनगर आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने या गावामध्ये 13 दिवसीय शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये मी प्रशिक्षक या पदावर काम करत होतो.
तर या सर्व महिला बचत गटातील महिला आहेत. त्या दारिद्र्य रेषेच्या खाली येतात आणि त्यांना या ठिकाणी त्यांना सक्षम बनवण्यासाठी शेळीपालन व्यवसाय हा कसा केला पाहिजे, त्या व्यवसायाच्या अंतर्गत तुम्ही कोणकोणते व्यवसाय करू शकता, त्याचबरोबर हा व्यवसाय करत असताना त्यांना ज्या अडीअडचणी येणार आहेत त्या अडीअडचणीवर कशी मात केली पाहिजे, या व्यवसायाचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे. मग त्यामध्ये तुमचं चाऱ्याचं व्यवस्थापन असन, प्रजननाचं व्यवस्थापन असन, आजारांचं व्यवस्थापन असन, खुराकाचं व्यवस्थापन असन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस हा व्यवसाय आपण आधुनिक पद्धतीने करणार आहोत तर या व्यवसाय करत असताना जो येणारा उत्पादन खर्च आहे हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, या सर्व विषयांचं प्रशिक्षण या महिलांना व्यवस्थित देण्यात आलेलं आहे. आता सर्व महिला लवकरच शेळीपालन हा व्यवसाय सुरू करणार आहेत आणि स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं कुटुंब सक्षम करणार आहेत. कुटुंबाबरोबरच हे मांजरसुंबा हे गाव सक्षम करणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये एकूण देशी, संकरित आणि विदेशी असे विविध ब्रीडचे जातींचे एकूण 25 ते 30 जनावरं कालवडी 2 वर्षाच्या आतील आल्या होत्या. सदर स्पर्धेचे जे निवडीचे निष्कर्ष होते ते पशुसंवर्धन विभागाचे मी स्वतः डॉक्टर धस, डॉक्टर प्रज्ञा झावरे मॅडम आणि डॉक्टर स्नेहा जगदाळे मॅडम यांनी जजिंग करून एकंदरीत 3 कालवडी सिलेक्ट केल्या, निवडल्या. त्यामध्ये प्रथम क्रमांकाची कालवड होती शंकर भाऊसाहेब कदम यांची होल्स्टेन फ्रिशियन जातीची कालवड होती. ती 8 महिन्याची होती. 2 नंबरची जी कालवड होती ती संतोष गोवर्धन कदम यांची होती. संकरित वाण असलेली त्यांची होल्स्टेन फ्रिशियन जातीची ब्रीडची कालवड होती. आणि तृतीय क्रमांक एकनाथ हौशीराम कदम यांचा होता. त्यांची साहिवाल या जातीची गाय कालवड होती. 2 महिन्याची अत्यंत आकर्षक आणि देशी गोसंवर्धन याच अंतर्गत त्यांच्या आवडीनुसार त्यांनी त्या गायीचे एकत्रित जतन केलेले आहे. ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत ते उत्साही आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रतिनिधी उत्साही आहेत ह्या गावचे. हे मला पहिल्याच दिवशी लक्षात आलं होतं. त्यामुळे प्रथमतः मी फक्त एक कल्पना मांडली आणि ती त्यांनी सत्यात उतरवली आणि आमच्या LDO मॅडम म्हणा आणि ते सगळे टीम म्हणा यांनी सगळ्या गोष्टी करून आणल्या. त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानतो. आणि सर्व शेतकरी बंधू जे आहेत माझे त्यांनी अगदी उत्साहाने आपला याच्यामध्ये भाग घेऊन आपले कालवड म्हणा किंवा आपले जे पशु आहेत, पशुधन आहे ते अगदी मी बघितलं सजवून आणलेले होते. तर मला खूप छान वाटलं. मला असं अपेक्षित नव्हतं की ते पशुधन सजवून आणतील बुवा, पण ते सुद्धा त्यांनी माझ्यापेक्षा जास्त कल्पना त्यांची पुढे गेली आणि त्यांनी ते पशुधन सजवून आणलं. या पद्धतीने एक सकारात्मक विचार आणि एक ऊर्जा जी आहे ही गावामध्ये आहे आणि या गावात खरंच चांगलं काम होत आहे. मी मगाशीच काल जेव्हा एका पुरस्कारासाठी गावं शोधणं चालू होतं ते मी हटकून आपल्या गावाचं नाव पहिले टाकून घेतलं की नको आता पहिले आपलं मांजरसुंबा गाव टाकून घ्या, बाकीचे गावं नंतर मग आपण हे करू. आणि मॅडमलाही सांगितलं की जे काय लागेल ते आज रात्रीतनं जे काही कागद लागतील ते करून घ्या म्हणजे आपल्याला उद्या ते व्यवस्थित हे करता येईल. मला खरंच अभिमान वाटतोय की तुम्ही जसं आपण माणसांसाठी किंवा आपल्या विकासासाठी सगळं करत असतो, पण आज आपण सुदृढ वासरू अभियान जे राबवलं किंवा स्पर्धा जी राबवली त्याच्यातनं हेही दाखवून दिलं की आपण प्राणीमात्रांवर पण दया करतो, त्यांच्यासाठी पण आपण काही ना काही करत असतो, त्यांनाही आपण देवदेवता मानून त्याची पूजा करतो. तर आज त्यांच्यासाठी स्पर्धा ठेवून आपण आता या तालुक्यामध्ये हा एकमेव उपक्रम आहे आणि तो फक्त मांजरसुंबामध्ये झालेला आहे. तर अभिनंदन आपलं करतो की असंच आपण या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवत राहा. मला हेही छान वाटलं की तुम्ही वर्गणी जी आहे तुमची बचत गटामार्फत तुम्ही वर्गणी जी आहे ती 15 लाख म्हणजे जवळजवळ 16 लाख रुपये तुम्ही जमा केलेली आहे. म्हणजे ज्याचा देण्याचा भाव असतो त्याला वरून काही कमी पडत नाही असा माझा स्वतःचा विचार आहे. या सोहळ्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, महेश्वर गुंड, कक्ष अधिकारी सोमनाथ भिटे, ग्रामविकास अधिकारी सारिका वाळुंज, मुख्याध्यापक वडे, शरद धलपे यांच्यासह डॉक्टर धस, डॉक्टर झावरे, डॉक्टर जगदाळे, डॉक्टर कुसळकर, डॉक्टर ठोंबरे या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची हजेरी होती.
तर गावातील तरुण महिला बचत गटातील सदस्य आणि CRP महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्माघर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.